लातूर येथील सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर येथील दौऱ्यावरती गेलेले असताना त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती। दरम्यान पत्रकार परिषदेच्या शेवटी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून काढावे अशा प्रकारची मागणी केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे अशी मागणी करणारे निवेदन तटकरे यांना सादर करते वेळेलाच काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर पत्ते टाकत कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, ही आमची छावा संघटनेची मागणी आहे। आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणलेले आहेत कृषी मंत्र्यांना, तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा। विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे। त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे। त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही। आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केले, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका। आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळे, आमचं ही म्हणणं आहे। पण जे म्हटले ते निवेदन आमचं, आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली। तुम्ही थांबा ना, घेतो ना मी निवेदन। आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी। धन्यवाद। कृषी मंत्र्यांचं आंदोलक हे छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांच्यासोबत 3-4 पदाधिकारी आणखी उपस्थित होते। छावा संघटनेचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना छावा संघटनेचे कार्यकर्ते घोषणा देत सभागृहाच्या बाहेर जात असताना वरांड्यात थांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलकांना मारहाण केली। छावा संघटनेचे कार्यकर्ते आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याबद्दल असंविधानिक वक्तव्य करत असल्यामुळे आम्ही याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरक्षा चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे। मी मारहाणीचे समर्थन करणार नाही। मी आंदोलकांच्या भावना शांतपणाने ऐकलेल्या आहेत। आयुष्यभर मी चुकीच्या गोष्टींचे समर्थन कधीही केलेले नाही। जी चूक घडलेली आहे त्याबद्दल मी नाराजगी व्यक्त करतो असे उद्गार काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढलेले आहेत। सूरज चव्हाण होते मारहाणीमध्ये, असं काय असेल तर ते चूक आहे। मी याचं कधीच समर्थन करणार नाही। मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे। चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात, ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले। मी शांतपणाने ऐकतो। मी निंदनीय असं म्हटलं मगाशी, कारवाई करावी योग्य ती असेल। मी समर्थन करणार नाही कधी आयुष्यात। मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही। सर, त्या ठिकाणी पोलीस देखील होती, कारवाई करणं अपेक्षित होतं। मी सांगितलं ना, मला माहित नाही ना, माझ्या समोर तर घडलं असं दाखवा की मी होतो तिथे। मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्राचा नामवंतांशी चर्चा करत होतो। मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो। सूरज चव्हाण म्हणतात शिवीगाळ केली सर तुम्हाला, केली?